विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे। आज मंगळवारपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर या भागामध्ये पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून स्थानकावर गर्दी दिसून येत आहे। संतनगरी शेगाव येथील बस स्थानकावर आज मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। त्यामुळे एसटी बसेस या डेपोमध्येच उभ्या आहेत। त्यामुळे शेगाव येथून राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये जाणाऱ्या एसटी बसेस खोळंबल्या आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी डेपो बाहेरच आंदोलन सुरू केले। आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत। या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत। एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। एसटी कामगारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी आज एसटी कामगारांच्या वतीने धरणे आंदोलन शेगाव आगारामध्ये राबवण्यात आलेले आहे। आमच्या एसटी कामगारांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आज आमच्या संयुक्त कृती समितीने दिलेला आहे। तरी राज्य शासनावर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। राज्य शासनाकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ इतर मागण्या करण्याकरता त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे। त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एसटी कामगारांना मिळावे। काय पुढे पवित्र राहील तुमचं? जर राज्य शासनाने आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे शांततेत होणारे आंदोलन हे असंतोषात उद्रेक होणार, याची दखल प्रशासनाने घ्यावी। अन्यथा कामगार शेवटच्या स्थळावर जाईल आणि आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। सरकारने कर्मचाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या, ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत, त्या अनुषंगाने मीटिंग लावली होती, परंतु दुसरी बैठक न लावल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून त्याचा उद्रेक आज हा तुम्हाला दिसतच आहे। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही बस रस्त्यावर धावत नसून आज 100% कटकटीत बंद आहे। त्याच्यामुळे आज कर्मचारी आपल्या कामापासून आंदोलनावर ठाम आहेत। आज काम बंद केल्यामुळे वाहता खूप परिणाम होत असून प्रवाशांनासुद्धा त्याचा त्रास होतो, परंतु आमची मानसिकता एसटी कर्मचाऱ्यांची अशी नव्हतीच की याचा त्रास हा प्रवाशांनासुद्धा व्हावा। आम्ही सरकारकडे वारंवार आमच्या भूमिका मांडलेल्या आहेत। आज हा होणारा त्रास हा सरकारमुळे हा प्रवाशांना होत आहे। याच्यात कोणतीही एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसून आम्ही त्यांना वारंवार कळवलेलं आहे असून त्यांनी तात्काळ आमची बैठक लावावी आणि या बैठकीतून आमचा जो भूमिका आहे, आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात, हीच आमची एक प्रमुख मागणी आहे। त्या मागण्या पूर्ण झाल्यावर आम्ही तात्काळ एका सेकंदात कामावर रुजू होऊ।